विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं अधिकृतरित्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली। मात्र यावरून विरोधकांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे। नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपत गेलेल्या प्राजक्त तनपुरेंना भाजपनं उमेदवारी दिली। यावरून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। तर अर्धे उमेदवार काँग्रेसकडून घेतल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पाहूयात। विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे इम्पोर्टेड उमेदवार 4 आयारामांच्या गळ्यात उमेदवारीची माळ। भाजपच्या निष्ठावंतांना पुन्हा दुय्यम स्थान। विधान परिषद निवडणुकीत भाजप सर्वाधिक 11 जागा लढवतो। भाजप विधान परिषदेला कोण उमेदवार रिंगणात उतरवणार याची उत्सुकता महाराष्ट्रासह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होती। महायुतीत भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 11 जागा आल्या। यातले 4 उमेदवार इम्पोर्टेड म्हणजेच आयाराम असल्याचं स्पष्ट झालं। प्राजक्त तनपुरे अहिल्यानगर, अमर राजूरकर नांदेड, बसवराज पाटील लातूर धाराशिव बीड आणि राजेंद्र राऊत सोलापूर अशा 4 मूळच्या भाजपवाले नसलेल्या नेत्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली। आयारामांना उमेदवारी देणं ही भाजपची परंपरा असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। अंबादास दानवेंनीही भाजपला कोपरखळी मारली आहे। ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे। प्राजक्त तनपुरे काल मागची निवडणूक भाजपविरुद्ध लढले, त्याच्या आधी लढले, वर्षानुवर्ष लढले। आता प्राजक्त तनपुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत। मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव कर्डिले आधीच्या आमदारांनी केली नाहीत? तुम्ही होतात केली नाहीत? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय। 4 नाही 5 आता मराठवाड्यातले जे दिसतात मला, एक राष्ट्रवादीचे, एक काँग्रेसचे, दुसरं काँग्रेसचे, परभणीला कोण आहे मला समजा भाजपचं नाही आहे, पण हे तिन्ही मराठवाडले तरी बाहेरचे झालेले उमेदवार आहेत। भाजपचे अनेक उमेदवार मूळचे काँग्रेसवाले असल्यानं काँग्रेसमधून सगळेजण भाजपमध्ये जाऊ आणि देशाला भाजपमुक्त करू अशी आयडिया विजय वडेट्टीवारांना सुचली आहे। नाही, ते तर अर्धे काँग्रेसमध्ये आहेत। आता मी सगळ्या काँग्रेसवाल्याला सांगतो, चला पूर्णच भाजपमध्ये जाऊ आणि भाजपमधून पूर्ण घेऊन आपण वापस येऊ, म्हणजे हे भाजपमुक्त महाराष्ट्र देश होऊन जाईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। जे काही जाते आहेत आता अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री तर हे काँग्रेसमधूनच गेलेले आहेत। आता अर्ध्यापेक्षा अधिक आमदार भाजपमध्ये गेले, जे आपल्या काँग्रेसमधून गेलेले आहे। आता विधान परिषदेमध्ये उमेदवार जे आहेत ते तर अर्धे काँग्रेसमधूनच आहेत। त्यामुळे आता पुरीच काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा आणि भाजपमधून भाजपवाल्याला ओरिजिनल हटवून टाकून ओरिजिनल काँग्रेस करा। आयारामांवरून झालेल्या टीकेला भाजपनंही उत्तर दिलं। संजय राऊतांनी टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं असा सल्ला भाजपनं दिला आहे। निष्ठावंताची व्याख्या ही संजय राऊतांनी महाराष्ट्राला सांगायची गरज नाही। हे संजय राऊत काय शिवसेनेचे उबाटा गटाचे मूळ पुरुष किंवा पुराण पुरुष नाही आहेत। संजय राऊत देखील उबाटा गटातले सगळ्यात मोठे आयाराम आहेत। संजय राऊतांच्या बडबडीला कंटाळून उबाटा गटाचे शेकडो कार्यकर्ते हे उबाटा गटाला सोडचिठ्ठी देत आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत असेल तर संजय राऊत आम्ही ती वाढवणार। भाजपनं संघाचं आणि संघटनेचं काम करणाऱ्या काहींना उमेदवारी दिली आहे, पण तरीही पक्षाचं काम निष्ठेनं करणाऱ्यांची संख्या भाजपमध्ये खूप आहे। हे सगळे निष्ठावंत आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।